नमस्कार. टेक पाटील यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे. अंगणवाडी ताईचा जो काही संप चालू आहे त्याबद्दलची ही बातमी आहे. कोल्हापूर अंगणवाडी सेविकांना दर महिन्यात 26,000 रुपये व मदतनीसांना 20,000 रुपये वेतन द्यावे यासह विविध मागण्यांसाठी 1.5 महिन्यांपासून अधिक काळ संप करूनही सरकार गंभीर नसल्याने मंगळवारी जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाच्या नेतृत्वाखाली येथील तावडे हॉटेल चौकात रास्ता रोको आंदोलन केले. रणरणत्या उन्हात सेविकांना मोठ्या संख्येने तब्बल 1 तास रस्त्यावर ठिय्या मारल्याने राष्ट्रीय महामार्ग आणि गांधीनगरहून येणारी आणि जाणारी वाहतूक थांबली. महामार्गावर आंदोलन करण्यासाठी जाणाऱ्या सुमारे 100 सेविकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर आक्रमक सेविकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करीत चौकातील सर्व रस्ते रोखून त्यांनी रोखले. तासाभरानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून रस्ता खुला केला. दरम्यान सरकार मागण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने आज बुधवारपासून पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार प्रकाश आंबेडकर यांच्यासह सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्याची घोषणा यावेळी संघाचे अतुल दिघे यांनी जाहीर केली. महामार्ग रोको आंदोलनासाठी जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून सेविका मदतनीस सकाळी 10 पासूनच तावडे हॉटेल चौकात येत राहिल्या. दुपारी 12 वाजता हायवे रोखण्यासाठी सेविका जाऊ लागल्या. त्यावेळी पोलिसांनी त्यांना मज्जाव केला. यामुळे आक्रमक सेविका मदतनीसांनी चौकात ठिय्या मारला. सर्व रस्ते बंद केल्याने वाहनाच्या लांबच रांगा लागल्या. कडाक्याचे ऊन डोक्यावर झेलत त्यांनी रस्ता रोखला. पोलिसांनी थोडा बळाचा वापर करून रस्ता खुला केला. त्यानंतर आंदोलन स्थगित केले. आंदोलनात धोंडीबा कुंभार, छाया तिप्पट यांच्यासह सेविका मदतनीस मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. तर मित्रांनो, ही होती अंगणवाडी विषयक बातमी. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व अंगणवाडी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, कमेंट करा. धन्यवाद.